अंबरनाथच्या कोसगाव मतदान केंद्रावर राडा, प्रभाग क्रमांक 1 आणि 2च्या बूथवर हाणामारी, काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले। संजय राऊत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला, एका आठवड्यात दुसऱ्यांदा राऊत शिवतीर्थवर, अनिल परब, वरुण सरदेसाईही राज ठाकरेंच्या निवासस्थानी। भाजप कार्यकर्त्यांनी हजारो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप, नांदेडच्या धर्माबाद नगर परिषद निवडणुकीतील प्रकार, मतदारांना पैशांचं आमिष देऊन कोंडून ठेवल्याचा राष्ट्रवादीचा दावा। पनवेल महापालिका हद्दीतील मतदार यादीत मोठा घोळ, एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांची न्यायालयात धाव। फडणवीस अजित पवार तटकरेंमध्ये रात्री तासभर चर्चा, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, सूत्र। सुनील तटकरे आणि आशिष शेलारांमध्ये बैठक, मुख्यमंत्र्यांशी अजित पवारांनी चर्चा केल्यानंतर बैठक, मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती। पुणे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील 22 माजी नगरसेवक भाजपात, रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काँग्रेसच्या रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठका, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीथलांच्या मुंबई दौऱ्यावर, ठाकरे बंधूंसोबत जायचं की नाही यावर होणार चर्चा। मुंबईबाबत भाजपचे नो रिस्क धोरण, छोट्या समाज घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न, विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधणार। मोदी आणि एप्स्टीनचं नातं काय, हे सरकारनं स्पष्ट करावं, एप्स्टीन फाईल प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल। राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आज मतदान, स्थगित झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, उद्या निकाल लागणार। फलटण, वाशिम आणि अकोल्यामधील ईव्हीएममध्ये बिघाड, ईव्हीएम बंद पडल्यानं गोंधळाचं वातावरण, मतदान प्रक्रिया ठप्प, मतदारांच्या रांगा। अंबरनाथमध्ये 200 संशयित बोगस मतदार ताब्यात, पोलिसांनी 200 जणांना ताब्यात घेतलं, ठाण्याच्या इमारतीत ठेवलं, सर्वांची आधार कार्ड आणि पॅन कार्डद्वारे चौकशी सुरू।